जिजाऊ जय शिवराय. पिढा पिढा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे. हजारो वर्षांपासून आमची माता माऊली हे वाक्य आमच्या कानावर पडत आहेत माता माऊलींच्या तोंडातून. खऱ्या अर्थाने ऋग्वेदापासून तर इतर वेदांपर्यंत सम्राट बळीराजांचा उल्लेख कुठेही आढळत नाही. शोकांतिका हीच वाटते, या आमच्या प्राचीन संस्कृत ग्रंथांनी आम्हाला बळीराजा आम्हाला दाखवलाच नाही, परंतु हा खरा शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, कामकऱ्यांचा राजा होता. म्हणून आमची मायमाऊली आज सुद्धा म्हणते इडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे. हजारो वर्षे उलटले आणि 100-150 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले नावाचा एक क्रांतीसूर्य जन्माला आला आणि त्याने 1873 शेतकऱ्यांचं आसूड नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्या शेतकऱ्यांच्या आसूडामध्ये खऱ्या अर्थाने इतिहासाचं उत्खनन केलं. आणि या इतिहासाच्या उत्खननामध्ये आमचा बळीराजा आम्हाला समजून सांगितला तो प्रथमतः. त्यानंतर आम्हाला कळालं की बळीराजा आपला होता, हा बळीराजा होता, वंशाचा होता. परंतु आम्हाला या संस्कृत ग्रंथाने असं सांगितलं की हा बळीराजा हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हादाचा मुलगा विरोचन आणि विरोचनाचा मुलगा बळी होता. म्हणजे त्या राक्षसी प्रवृत्तीचा हा राजा होता असं आम्हाला दाखवण्यात आलं. परंतु हा सपशेल खोटा इतिहास होता. हे सांगताना मला या ठिकाणी शोक वाटतो, खेद वाटतो. परंतु खरा इतिहास जर पाहिला, आमची आई माऊली जे म्हणते त्या वाक्यातच आमचा इतिहास दडलेला आहे. इडापिडा टळो. केव्हा इडापिडा टळणार आहे तर ते बळीचं राज्य आल्यानंतर ही खऱ्या अर्थाने आपल्याला इडापिडा टळणार आहे. खऱ्या अर्थाने ज्यावेळेस बळीराजाचं राज्य येईल, शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं राज्य येईल, त्यावेळेस आमचा भारत समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. हे सांगताना देखील मला आनंद वाटतो. मी या माध्यमातून पुरोगामी आणि विद्रोही चळवळींना देखील आवाहन करू इच्छितो की आपले सण उत्सव, आपले महापुरुष आपणच जपले पाहिजेत. विरोधाला विरोध न करता आपण या महापुरुषांना जपलं पाहिजे आणि सण उत्सवांना देखील जपलं पाहिजे. दीपावली हा सण येतो, दीपोत्सवाचा सण आहे. सगळीकडे प्रकाशमय वातावरण होतं, अंधकाराला भेटणारं हे वातावरण होतं. पहिला यातला सण असतो वसुबारस. वसुबारस याचा अर्थ आमच्या शेतीशी, या मातीशी निगडीत असणारं गाय वासरू याची पूजा केली जाते. आम्ही वेदांपासून पाहिलं, आम्ही कधीही गायीची हत्या करणार नव्हते. आता जे सनातनी आले यांना गायी वाचवण्याचा पुळका आलेला आहे. परंतु जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर या पुळका असणाऱ्या लोकांचेच पूर्वज त्या ठिकाणी गायी कापून खात होते. हे सांगायला मला या ठिकाणी लाज वाटत नाही. म्हणजेच आम्ही गायी कापणारे नव्हतो आणि कधीच कापणारही नाही. हा आमचा ज्वलंत आणि जिवंत इतिहास आहे. ते आम्ही बळीराजाचे वंशज आहोत. दुसरा आमचा सण येतो नरक चतुर्दशी. नरक हा सुद्धा राजा बळीराजासारखाच एक राजा होता. या नरक राजाला देखील नरकात पाठवण्याचं काम या वामन भट्टूसारख्या लोकांनी केलं आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मनुस्मृती गाळण्याचं काम या नरक राजाने केलं होतं. म्हणून आमच्याकडे आज एक प्रथा आहे, दक्षिणेकडे दिवा लावला जातो. दक्षिणेकडे दिवा लावण्याचं एकच कारण, त्या ठिकाणी दक्षिणेकडचा जो भाग आहे तो द्रविड संस्कृतीचा आहे. आपण द्रविड संस्कृतीतले आहोत. या ठिकाणी आर्यांनी आपल्यावर आक्रमणं केली. आपल्याला आजही सांगितलं जातं आर्यांकडून की दक्षिणेकडे दार नको, दक्षिणेकडे भिंत हवी, खिडकी नको. हे का सांगितलं जातं? आजही द्रविडांची भीती त्या आर्यांना बसलेली आहे, त्या 3.5 मूठभर लोकांना बसलेली आहे. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून आपण त्या ठिकाणी तो दिवा लावत असतो. लक्ष्मीपूजन आणि सरस्वती पूजन हे देखील आमच्या दीपावलीत घुसवलं गेलं. खऱ्या अर्थाने जर लक्ष्मीपूजन आणि सरस्वती पूजनाने आम्हाला न्याय मिळाला असता आणि समृद्धी मिळाली असते तर प्रत्येकजण या ठिकाणी समृद्ध राहिला असता. परंतु खऱ्या अर्थाने आमची मातृसत्ताक पद्धती होती, आम्ही आईला पूजणारे होतो. म्हणून त्या मातेला पूजण्यासाठी आम्ही या प्रतीकांना पूजायला सुरुवात केलेली आहे. म्हणून या अशा पद्धतीने सण समारंभ जर साजरे केले तर मला असं वाटतं की त्यात काही गैर नाही, परंतु ते आपल्या महापुरुषांचं पूजन करावं. आणि या ठिकाणी मी या बळीराजाच्या स्मृतिदिनानिमित्त या ठिकाणी सर्वांना अभिवादन करतो, या सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आणि थांबतो. जय जिजाऊ जय शिवराय.